अरे साहेब फोन हो काय म्हणते काय म्हणते बोला म्हणलं हॉटेल साहेब हो कसं काय म्हणते पोझिशन काय भेटेन आपले पैसे मग झालं म्हणलं 99% काम झालं तुमचं पूर्ण लट्टावले म्हणलं त्याची तिघाची बी एका फोनात तर सारखे झालेल्या कायची सकाळी या म्हणे साहेब आणि घेऊन जा म्हणे पैसे हो काही वांधा नाही व्याजासहित तुमचा रक्कम उद्या तुम्हाला जमा होऊन जाईल झालं काही टेन्शन घेऊ नका आता झोपा आता निवांत हो ना आलं लक्षात आलं ना हिंका पेटलं म्हणून आलं लक्षात हिंका आता पहिलं चालत ना भंगाट पोहू राहिले तर मला झुंबर घर फिरवे हो म्हणे काय राजा म्हणे आता म्हणे बुडीला मागतो म्हणे पैसे हो बुडी पैसे नेऊन देते ते सासऱ्याले आणि ते तुम्हाला पैसे देते काही विषय नाही फक्त 11,000 कमी घेतात त्याच्यापासून आपल्या इकडेच आहे त्याची आणि बाकी दुसरी गोष्ट अजबराव नागफुटे हो त्याच्या जवळचा फोन आला म्हणजे पाय जावा हो देतो म्हणे पैसे हो त्याच्यानं काही टेन्शनचं काम नाही आणि हे आपलं आमच्या गावातलं जे आहे आपलं बंडू कावरे हो हे काय म्हणे मग यानं देतो म्हणलं का मग ते बंडू कावरे का हो ते जरासा करे जरासा मागं पुढे मी आणलं तू हे बा जांभाळात दिन म्हणलं जांभाळा सोडतो तू नाही म्हणे येतो म्हणे मी जरा मेवण्याच्या घरी होतो म्हणे 9 वाजे लोक टच होतो म्हणे मला बिलकुल 9ले मी तिथे येऊन राहिलो 3रा नंबर तू आहे म्हणलं हो ठीक आहे म्हणलं काही काळजी करू नका आता तुम्ही टेन्शन घेऊ नका ना फक्त त्याला म्हणा मारू नका म्हणा बा हो ते मावस भाऊ आहे म्हणा ते अजबराव नागफुटी हो फालता मारसान म्हणा बा हो मी काय म्हणतो कोणाला मारू नका म्हणला हो म्हणजे ते अजबराव नागपुटी यायचा मावस भाऊस आहे आम्ही नात्यातलेच आहो म्हणा म्हणजे कसं फक्त धाकधपट करा जास्त काही मारू नका नाही काही मारत नाही मी हवा एक आपला कालू आहे हो मामे हो ना 3 जण जातो आम्ही काही असं म्हणजे मार थोडाचं कामच नाही ना देतो म्हणते पैसे दे हो ठीक आहे आता ते आला बाजाराहून कालू हो त्याला सांगतो मी काय तर सकाळची रवानगी 7ले निघतो आम्ही हो ठीक आहे ठेवा मग आता ओके तो आ गए कालू भाई हो गया बाजार वजार ठीक है अपना मुर्गा का बराबर चालू है ना कोई टेंशन का काम नहीं ना अपना कुक्कुट पालन का वही बोल रहा था मैं जरा सा आया था फोन लगाया मैंने 1-2 अपने को वसूली को जाना है कल मेरा मेवना तुम और मैं तीनों को निकलने का है सवेरे घर पे आ जाना वहाँ से निकल जाएंगे अपन 2-3 गाँव पे जाने का अपने को चलो ना फिर अपना क्या हमेशा क्या तुम बोले वहाँ पे चले क्या रट्टे गिट्टे देने गए हाथ पाँव मोड़ने के कैसा क्या है वो नहीं कोई हाथ पाए तोड़ने का नहीं कुछ नहीं करने का उनको सिर्फ ऐसा अपने को धमकाने का है कदिल बूढ़े का अब भी फोन आया था मारो मत बोले उसको अपना ही आदमी है बोले बस धमकाओ बोले अपने को कैसा धमका के कैसे अपने पैसे निकालने के हैं और वो दे रहे ना अपन को फोन मैंने बोला उनको तो वो बोले पैसे तैयार रखता बोले आ जाओ बोले तीनों की फट गई हो पैसे देने वाले हो फिर कुछ बात ही नहीं ना फिर कुछ वो अपने को काड़ा वाला लेके जाने पड़ेंगे बाकी तो कोई टेंशन नहीं फिर सवेरे आ जाता तुम्हारे घर के पास फिर सवेरे आ जाने का और निकल जाएंगे तीनों सवेरे बिल्कुल 6 बजे आ जाना घर के पास ठीक है निकलूँ फिर मैं देखना बराबर कुक्कुट पालन का दोनों जरा बराबर संभालो अभी चलो आता मैं ओके अरे बाप रे का बडं भाऊ बापा लय सकाळी चालले बा 6-6 वाजता तेच तर म्हणलं इतक्या लवकर आता पेपर टाकायला आलतो मी आणलं तर जसन बा 8-9 वाजता काय जात नाही तो करता काय बा गैर फाशी आला ना माणसाच्या मग 7 वाजता हजर करा म्हणे माणसाले रात्रीच फोन आलता कळव आता म्हणलं पैसे घेतले म्हणून आता पेट्रोल टाकतो निघतो बा येऊ दे ना हो मी जातो आता पोलीस स्टेशनला पेपर वाटता हो देतो टच मारून ते गेले का नाही साहेब पप्पा लागन बरं जा ना मग काय हरकत नाही आरामात जा काही गडबड नसते एवढी कुठे जाते लगायचा पैशासाठी कुठे नाही जाते का सासऱ्याचा फोन आलताय ना मला मग काय 1 घंटा लागते मला अजून इथून जाले मग अजून पेट्रोल टाकणार गाडीत हवाय कमी आहे जरा येतो मी आता या म्हणलं तुम्ही हो वाटतं ते पेपर अंतर टाकून द्या पाहता येते मग संध्याकाळी हो ठीक आहे येतो मग या मग हो 7 वाजता येते नाही हो किती 7 वाजता येते म्हणते ते नाही पैशावाला अरे बाबा 5:45 हजर म्हणलं म्हणजे मी चहा प्यायला नाश्ता करायला आणि काय करता मग आपल्याला उशीर नाही झाला पाहिजे ना चला निघतो मग मी ओके आले का मेवणे बा कालू भाऊ चला बसा म्हणलं गाडीत नाही ते काळ्या गिड्या काही घेऊ नका म्हणलं ते नसतं आपत्ती धंदे काहीच काम नाही कोणत्याच गोष्टीने याचं काम नाही आपल्याला बिलकुल बाकायदा पैसे देऊन राहिले ते अंदर ठेवून द्या घरात नाही टरकली वाटते नाही का काळ्याचंही काम नाही जाऊ दे फुकटचे 2% आहे मग जाणं येणंच आहे मग चला मग आता कालू बसा म्हणलं ते काळ्या अंदर ठेवून देतो द्या माझं चला येतो मग नमस्कार साहेब नमस्कार चिमनराव न्यूजपेपर एजन्सी शहर प्रतिनिधी म्हणलं रात्री फोन केला तुम्हाला समजा हो तर काय लागला मेळ त्याचा मग चालले का म्हणलं तिकडे त्याले अच्छा तुम है तो चिमनराव जी नहीं अच्छा ठीक है अभी निकल रहे ना बस 7:30 बजे आप पहुंच जाते हो तुमने डिटेल भेजा बहुत अच्छा किया देखते ना आप क्या आता तो बस म्हणूनच तर पाहायला आलतो ते म्हणलं पेपर वाटणं सुरू आहे म्हणलं एक चक्कर मारा इकून काय साहेब आहे नाही आहे परिचय नाही ना आपला हो नाही आपला परिचय काय आहे म्हणलं साहेब
तो मैं जांगड़ बुत्ता खबर बुत्ता और ये सुना है हम साथ में पढ़े, साथ में पुलिस लगे और ड्यूटी उधर गढ़चिरौली थी, इनकी चिकलदरा थी। अभी यहाँ पे ट्रांसफर हो गया, दोनों साथ में आए हुए हैं। अभी कांस्टेबल है हम और यहाँ पे पहले रहते थे हम, वो दुकान पे काम करते थे कपड़े के और यहाँ से अपडाऊन करते थे वो गाड़ी से तो ऐसा है वो अपना परिचय। कपडे दुकानावर होते तुम्ही इथे नाही हो का? तर ते आपलं यायला ओळखता का तुम्ही? आपलं बळवू ते असतात बघ कपडे दुकानावर, मोठं दुकान आहे ते, हो तिथं असतात ते। अरे बाप रे, क्या बात कर रहे बळवू सुनिए अबे बळवू ओळखते नाही बात करो जंगल बुद्धि। अरे बाप रे बळवू राजा, अरे हमारे खास आदमी है ना वो, वही दुकान पे तो थे हम। काय सांगता राजा, कपडे दुकान त्याच्या सोबत का? अरे मग त्याच्या भाड्यानं जा आम्ही खोली करू मग काय ना। अरे वही तो भला आदमी राजा, उनको तो हम देख रहे हैं। हम एक दिन उनको मिलने जाने वाले थे और ना राजा इंटरव्यू को पैसे नहीं थे हमारे पास। वो बोले जाओ तुम, और किताबें नहीं थे हमारे पास, किताबें लाके दी उन्होंने। और वो एक पांडे साहब है ना उधर दूसरे गांव में पुलिस स्टेशन में, उन्होंने हमको बूट दिए थे। भागते हम ऐसे भागते थे, चप्पल भी नहीं थी। अरे मग त्याच्या सासऱ्याचं प्रकरण आहे, त्याच्या सासऱ्याची इकडे पैसे आहेत तर ते 2,08,000 रुपये द्यायचे होते, तर ते आता 2 लाख घेऊन गेले म्हणलं आता। हो तर आता तुम्ही जा म्हणलं लवकर तिथं, पा काय द्यायचं करा देईल मदत। बाबा उनके ससुर गए क्या? अभी तो गया हुआ, आगे वाला गया अभी, गया बिल्कुल जमा कर देता अभी मैं। टेंशन मत लो तुम, जाओ बाबा निकल जाम फिर। ओके हो पण म्हणलं ते कंप्लेंट मॅ केली म्हणून सांगू नका म्हणलं चिमनराव ना, ते म्हणून नसते याच्यात कायले पडला तू, मला म्हणे तक्रार देऊ नको म्हणे, पण मला काही राहायला गेलं नाही, मी आवारदार माणूस। तर म्हणलं पहा तुम्ही आता ते निपटारा करा त्याचा। नाही काही सांगत नाही मी, बरोबर करतो आता। या तुम्ही आता, धन्यवाद, ओके। वही बोल रहा मैं, रात को फोन किया था ना तुमको, तुम झुम्बर घर फिरवे के ससुर है ना। तो पैसे का इंतजाम हुआ क्या नहीं? यहाँ का अभी मैं पहुंच गया यहाँ पे अभी। अजबराव नागफुटी गया, हो यहाँ के पैसे लेके वहाँ पे आ रहा मैं गाड़ी लेके, समझा ना? पैसे तयार रखो। आया क्या तुम्हारा जवाई? हो साहेब निघाले म्हणते ते घरून, हो आत्ताच फोन आला त्याचा, पैसे घेऊन येऊन राहिले म्हणे ते। हो या ना तुम्ही, या आले की पैसे घेऊन जा तुमचे बा तुम्ही। ठीक है चलता कोई बात नहीं, आओ बोला आराम से। आता मैं 1 घंटे में पहुंचता वहाँ पे, इधर का निपट गया क्या? इनके जवाई अभी आए हुए नहीं है, तो ठीक है मैं बाद में फोन करता। क्या पहुंचर करते क्या अभी? कितना टाइम लगा रहे तुम्हारे जवाई? चाय हो गया, पानी हो गया, अब क्या है? बोलो ना उनको, फोन करो ना, कहाँ तक है बोलना हो। बस निघाले म्हणते, निघाले आता रांगोळ केली, निघाले म्हणते ते। हे वाचा ना पेपर वाचा म्हणलं तोपर्यंत, येते त्या बस 15-20 मिनिटं समजा येते समजा। पेपर वाचू नाही का? हो घ्या ना, टाका ना तुम्ही, खुर्ची टाका आणि एक पेन घ्या, शब्द कोडे सोडू ना आपण दोघं मिळून। अरे काय राजा बोलून राहील तुम्ही? काही कामं नाही का आम्हाला दुसरे? तिकडे जाणं आहे ना बाकीचे, दोघांचे अजून पैसे जमा करणं आहे मला, तुम्ही राजा इथं आता 7 सव्वा 7 होऊन राहिले मला। हो ना बस आता येणे कसं आहे म्हणते, मी फोन लावून पाठवून राहिले, काही वाटणार नाही, तुम्ही वाचा ना तोपर्यंत, वाचा। द्या जाऊ द्या, आणा पेपर द्या। हो काय करा आता, बसल्या का माशा मारा। लावा त्याला फोन, लावा त्याला म्हणा, खरं सांग म्हणा कुठं आहे तर, नाही तर घरीच आंघोळ करायची राहिली। आलो बसलो आम्ही इथं माशा मार। द्या पेपर द्या इकडे। हो बरं हो लावतो मी फोन, हो वाचा तू वाचा। बोला बापू, बोला म्हणलं काय म्हणता? तर मी काय म्हणतो, ते फोन आलता मला द्यायचा 9 वाजता 9:15 वाजता तिथं हा म्हणे हजर। तर हे बा ते खोलीला कुलूप लावून ठेवतो, सोयाबीनचे पोते अंदर ठेवले ना ते, तेच म्हणलं चाबी जवळ बापू जवळ आहे म्हणा, त्याला तोपर्यंत थांबून ठेव, मी निघालो आता एसटी जाऊ। हो टेन्शन घेऊ नको तू, म्हणलं जास्त काय तिथं पचर करू नको। येतो मी आता, निघालो मी बी। हो ना येऊ द्या ना 9 वाजता येते का? येऊ दे काही हरकत नाही, थांबा ना आता कसं दाखवते आता। पांडे साहेबाला फोन करतो ना, सांगतो काय तर। बरं या तुम्ही, काही गाडी करू नका, मी त्याला हात बी नाही लावते पोत्याले। जास्त हबस काही करू नको ते संग, जास्त बडबड नाही लावायची। आपलंच नाही सांगायचं काही बी, निरा पचर करतो कुठे बी, कोणी दिसलं की त्याला म्हणतं हाय का पोरगी पाहिजे माझ्यासाठी, त्याला म्हणशील का हेंबाळ्या 2 जांभळा तू या। नाही ना हो, मी काय घालतो इथे काही, आपलं मी काय कोणाला सांगू लागलो। हो ना आता बरं हो ठीक आहे, तुम्ही या, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। आता पांडे साहेबाला फोन लावा लागेल नाही का, 9 वाजता येते। बरं ठीक आहे मग, ठेवा तुम्ही, लवकर या तुम्ही। हो ठीक आहे, बरं ठीक आहे ठेव मग। हो पाणी दिवस त्याला आले चाय करतो, मुकाड्यान बद्दू फक्त। कोणाला टुकटुके वाटते नाही? हो संतोष टुकटुके, टुकटुकेचा सोय मला वाटतं ते। हॅलो, बोला टुकटुके, काय म्हणता आता? नाही तुझं काय म्हणलं, ते फोन आलता माझा दवाई बापूल देता, येऊ लागलो म्हणे 9 वाजता हदलला म्हणे बिलकुल, म्हणून म्हणलं येता बा लवकर। नाही आलो ना आम्ही, जवळपासच आलो आता, 5-10 किलोमीटरच्या अंतरावर। इथं आता तुरीच्या शेंगा आहेत जराशा। हो आता 9 वाजता येते म्हणते तू? हो बरोबर टच होतो आम्ही। हो आले की मला मिस कॉल मारतो तू याच्यावर। बस झालं, कामच झालं मग, तेवढ्यातच आहो आम्ही आता। बोला कळतो मी मिस कॉल मारतो ते। हो मला दिसले, मी 3 बसेला, हो मला दिसले की तुम्हाला मी मिस कॉलच मारतो। हो लवकर बिलकुल एकदम ते गत्यालाच पकडला तुम्ही आता।
बरोबर बरोबर ठीक आहे त्याले फक्त बरोबर रोखून ठेवतो म्हणला चहा पाणी नाश्ता करतो त्याले हो फराळ पाणी उरेल असेल ना हो बस ते देऊन देस त्याला जरा बरं तेवढ्यात आम्ही बरोबर त्याचं हो कार्यक्रम करतोस मग हो काही वांधा नाही. बोला बोला कळतो ना फलाई पाणी हे ते सगळं कळतो त्याले आहेत ना लालू आहेत कलक आहे अनालचे आहेत गानोले आहेत देतो देतो काही वांधा नाही. हे आहे का ते हो हे तर पाहिजे आता हटीला आहे नाही. अरे घ्या म्हणलं हे पा 2 लाख आणले म्हणलं आता हो 8,000 रुपये तेवढं पाहा म्हणला हो तेवढं कमी घ्या हो हे 7% लय झालं नाही हो 2 लाख आता हे आणलेलं आहे हो, वरचे 8,000 घ्या आता हो कमी तेवढी ॲडजस्ट करायला लावा द्यायला. मी घ्या अरे काय हे आहे का इथं बाबा कर्जमाफी आहे का इथं इथं काही नाही म्हणलं कर्जमाफी बापी 30 जून नाही ना जुलै नाही नोव्हेंबर नाही कोणतंच नाही 2,08,000 जमा करा तुम्ही. आता एवढे सोळा म्हणा द्यायले हो काय 8,000 का मोठी गोष्ट आहे. नाही मुलाचाच नाही इथं कोणाचा पूर्ण रक्कम द्या तुम्ही हो आणा लवकर आणा घरात आहेत ते वरचे 8 आणा लवकर नाही तर निघत नाही म्हणलं मी. बरं ठीक आहे आता काय तुम्ही आम्हाला घेता का कमी आण तुम्ही डिक्कीत आहे हो आता बरं हे ठेवा म्हणलं 2 लाख पाहा आता हो करा हात मारायच्या. कोण आहे रे बाबा हे काय मला तर गाडी पोलीसची वाटून राहिली कोण उतरते म्हणा. अरे आपने भागने कोशिश नहीं करने का जैसे वैसे खड़े रहो समझा ना. काय आहे म्हणलं साहेब म्हणलं काय कोण तुम्ही कुठचे कसं काय. मैं पुलिस कांस्टेबल जांगलबुत्ता और ये सुनिया समझा ना. हाँ, तो तुम्हारी हमको कंप्लेंट मिली हुई है आप पैसे वसूल कर रहे हैं ज़्यादा और वो अवैध साहूकारी का मामला है तो तुम अभी के अभी किसके पैसे जमा कर रहे मेरे को बात बताओ पहले. अरे बाबा अवैध काय की लाइसेंस है सब है सीताराम पवार नाम का आदमी है रामपुर का बुढ़ा आदमी है गरीब है बेचारा उसकी वसूली के पैसे मेरे को बोला उन्होंने धाक दपड़ कौन कर रहा किसको क्या जबरदस्ती कौन कर रहा सब लाइसेंस है सब कागज पत्र है सिर्फ देखो इनको पूछो मैंने कुछ जबरदस्ती की क्या क्या ज़्यादा कुछ करके लिया क्या करके. अच्छा ठीक है ना तो दिखाओ ना फिर लाइसेंस दिखाओ वो सीताराम पवार का जो अपना साहूकारी का लाइसेंस है वो दिखाओ हमको. उसमें क्या बात है अभी फ़ोन लगा था मैं व्हाट्सएप पे बोला था उसकी क्या ज़रूरत है रुको तुम बैठो ले खुर्चा इनके वो खुर्चा लो. बाबा हॉटेलचा फोन वाटते पा बोलायच्या मावीन तर हो भेटली वाटते पैसे दोघांची आता रामपूरला येऊ राहिला असं नाही पाहू दे काय म्हणते तर. हॅलो हां बोला हॉटेल साहेब काय म्हणते मग भेटले पैसे काय येऊ राहिले का रामपूरला. काय तर बाबा इथं हो ना मी माझ्याच तर घोंगडं अटकलं इथं अजाबरावची इथंच आहो सध्या ते काय नसता ताप झाला इथं ते तुमचं ते हे पाठवा बरं मले शावकारीचं ते लायसन पाठवा हे इथं आता पोलीस लोक कसे काय आले हेही समजून नाही राहिलं मले कोणं फोन केला आणि कोणं नाही का मले अटकवत होतेत का हे तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं ते आपलं हे लायसन पाठवा माझं हो हे पोलीस लोक म्हणून राहिले की लायसन आहे का असं आहे का तसं आहे का पाठवा बरं लवकर पाठवा बरं ते. अरे लायसन पोलीस आले म्हणते तिथं असं हो का म्हणजे कुर्ती पोलीस कुर्ती म्हणलं पांडे साहेब आहेत का. आता हे अजाबराव दुगोरेचे आहेत ना त्याचं पोलीस स्टेशन काय रामपूरचं पोलीस स्टेशन येते का तिकडचे पोलीस लोक आले म्हणलं आपल्या ओळखीतले नाहीत ते रामपूरच्या पोलीस स्टेशनचे जे हद्दीतले आहेत ते नाहीत ते. अरे मग तापत राजा असं हो तिकडचं पोलीस स्टेशन वेगळं आहे ना असं बरं काय म्हणते ते मग काय लायसन पाहिजे का लायसन तर काय म्हणा ते आपलं हे आहे ना सगळं आपल्याजवळ मी तुम्हाला त्याच्या सह्या घ्या सगळं फोटो पाठवतो ना त्याचा माझ्या मोबाईल आहे ना कोण नेलेले आहे काय आहे पाठवून देतो तुम्हाला मी व्हॉट्सअपवर त्याच्या सह्या आहे आपल्याजवळ. ते असं म्हणा पण मला ते लायसन मागून राहिले ते शावकारीचं लायसन आहे का म्हणजे त्या बुवाचं तर तुमचं लायसनच पाठवून द्या ना मला बाकी काय मला करा लागते. लायसन कुठं आहे म्हणजे लायसन कसं काढा ही माहीत नाही. अरे बाबा म्हणलं कसं आहे पा मी काय करतो पाहतो मी हाय ते पेटीत आहे ते अंदर ठेवलं होतं मी हुसकतो ते संदूक हुसकतो सांगतो मी तुम्हाला हो देतो मी तुम्हाला देतो हो थांबा तुम्ही जरासं हो थांबा लय कागद आहेत ना ती गया काढा लागते मला. काय माणसा राजा काढा लवकर काढा ते हॅलो जांगलबुत्ता साहेब ते म्हणतात की बा ते पेटीत आहे म्हणते काढून देतो म्हणते व्हॉट्सअपवर पाठवतो म्हणते प्रिंट त्याची. बरं ठीक आहे साहेबाला सांगितलं म्या हो तर ते म्हणतात की बा काही हरकत नाही लवकर पाठवा म्हणते इथंच हा आम्ही बसून आता अजाबरावजी इथं लवकर पाठवून द्या मला थांबतो मी इथं. ते बापा रे काय पाठवू आता कोणतं कागद पाठवू बा बरं ठीक आहे हो पाठवतो पाहतो मी वावरात हा ना मी सध्या वावरात आता घरी जातो घरी जाऊन पाहतो. ज्या माय वावरात हा का बस बाबा करा लवकर करा ते काय तर नसतं महाग आहे भोवती आणता का बा पहा लवकर पाठवा ते. वा सकाळी झाकीतच फोन आला ना बाबा त्याचा म्हणजे आला का म्हणजे तुमचा जवळ पैसे घेऊन मी आला येऊनच राहिले हो मी आता म्हणलं काही येता काही नाही तुम्ही हो अजाबराव नागपूरच्या घराकडे हो तिथं व्हा म्हणे मी सध्या हो 8 वाजेलो घेतो म्हणे पण आता 8-9 वाजून राहिले पण अजून आला नाही हो ना तेच म्हणलं काही येते काय सांगावले का जा हो मी तुमचीच वाट पाहू राहिलो होतो पण अजून आला नाही ती.
असं म्हणजे सकाळी अजबरावच्या इकडे गेला पहिले ते नाही का तरी ते येऊ राहिला होता. पण आता 9 वाजल्यावर अजून नाही आला तर काय येईन म्हणा येईन म्हणते येते किती येते काऊन की आता त्यानं सांगितल्यावर जरा होते मागं पुढे. आता त्याच्याकडे जास्त रक्कम आहे मग ते काही चकड फेकड होऊ शकते तिथं. बरं बाकी आपल्याला काही करायला लागत आपले पैसे आणले आपण 11,000 रुपये काटून दे हिशोब लिहून ठेवायला बा तेवढे पैसे त्याला देऊन द्या म्हणा विषय मोकळा म्हणा. आता काही जास्त शिल्लक बोललो म्हणा हे पैसे घेऊन मोकळा होय आम्हाला काय आता थांबायला पुरत नाही. बरं मग तर मी काय म्हणतो मग तुम्ही जाता म्हणता नाही का थांबलं असतं तर मग ते लोक असतं तर बरं असतं. हां असं मी म्हणतो बा बाकी तुमचे पैसे मी कापसावर देऊन टाकतो मग. नाही हे बा कापसावर द्या तुम्ही ते बुटीचे होय हो कसं आहे काळजी देता यावेळेस ते बाबा मला इतका काही मला टाईम थांबायला पुरत नाही आता गाडी बुटीचं काम आहे गाडीचं तर म्हणलं आम्ही जातो आता हो तुम्ही त्याला पैसे द्या मग काही बोलत नाही ते चाल मला घे मला सुटकेस घे लवकर चाला ना आता काय उशीर करू राहील तू घरी जाणार आहे ना लवकर. आता पाहुणचार हे आई मध्ये पाहुणचार करतो म्हणजे पूर्णाचा आहे तर म्हणलं मग नंतर जाऊन आपण 3 वाजता. नाही ना बा पुरट कशी जाते राहू दे म्हणलं ते काही नाही आता बा पाहुणचार डबल करीन मी आलो गेलो तर आता सटकत झालाय म्हणलं वावराचे काम आहे ट्रॅक्टर येणार आहे हो चाल म्हणलं जाऊ दे लवकर बा पोहे करा मग जाऊ दे आम्हाला आता हो बस काही जास्त थांबण्यात मजा नाही. बरं म्हणलं बाप्पा तुम्हाला काही खायचं राहते बा बरं ठीक आहे करतो मी चहा पोहे म्हणलं ते कपड्याचा एक ड्रेस आणलेला आहे तुमचा तेवढा शिवून द्या म्हणलं शिलाईचे पैसे किती होते सांगून द्या तेवढे देऊन दे. अशी शिलाई काय काय राहू द्या ते शिलाईचे देऊन टाकतो मी काही विषय नाही फक्त हे पैसे जरा काळजी द्या म्हणलं कसं बुडीचे माहिती बुडी कसं आधीच तर ते मोठे कर करून दिले मला हो ठीक आहे बघा आता हो करा ते पोहे करा लवकर जाऊ द्या मला. पांडेसाहेब काय गडबड काय म्हणलं हे लोक आले पोहे तिकडे मी म्हणलं काय नाही चला बुवा आता पोलीस आले काय झालं गावात नाही काही नाही अरे काय लोक आहे राजा गाडी दिसली की आपली चालले अरे काही नाही म्हणलं काही नाही जा तुम्ही जा ते दुसरं काम आहे कंदील आबाजीशी बोलणं आहे थोडंसं जा ना बाकी जा म्हणलं तुम्ही सरपंच साहेब तुम्ही इकडे या म्हणलं बाकीचे निघा म्हणलं हो इथं काही नाही चल लवकर निघा. पण झालं काय म्हणलं मी तंटामुक्ती अध्यक्ष मला माहित नाही ना काय झालं काय भानगड आहे काही. नाही भानगडीचं नाही हे थोडंसं वेगळं प्रकरण आहे हो तुम्ही हे बा थोडंसं थांबा मी कंदील आबोजीला भेटतो थोडंसं महत्त्वाचं काम आहे सरपंच साहेब मी काय म्हणतो आणि आपलं डिव्हिडंड बुक तुम्ही इकडे या बाकीचे जा म्हणा यायला गडबड नका करू म्हणा इथं निघा म्हणा जा भाऊ हो जा म्हणलं दादा जा सगळं तिकडे निघा. तुमच्यावर नाहीच आता लायसन तुम्हाला सापडणच कुठं म्हणतो हो एवढं आता तुम्ही काही पाहिलं पाहिल्या आता तुम्ही काय दाखवता काय. अरे हो ना आता काय करू काय मग आता सांग मला सुचून नाही राहिलं ना ते हॉटेलला आता डबल फोन आल्यावर सांगाच काय त्याला पण आता काय दाखवा काय आता पहिली दुसरीच्या मार्क्सिट दाखवा का त्याला काय करावं काय त्याला आता पण आता टिशा काढायला येतात निर्गम उतारे जुनी हो काय दाखवा काय त्याला आता हे काय डोकं खाली काय माहिती काय रे बघ कशा काय साठी फोन लावला म्हणलं काय होतं आबोजी तुम्हाला काही माहित आहे का नाही म्हणलं कुठं आहे तुम्ही घरात आहे का. घरात नाही तर कुठं घरीच आहो ना मी कुठं गेलो मी घरीच आहो ना मग बसून आता काऊन काय झालं काय आता. वा तुम्हाला काही माहितीच नाही का आम्हाला तुला काय झालं बा जसे काय मैत्रीले लोक आले असे लोक आले तुमच्या घरापुढे मग काय पान तुम्ही बाहेर द्या ते पोलीस लोक आले म्हणलं पोलीस लोक अरे बाबा पोलीस लोक आले ना अरे म्हणजे आत्ता फोन आला 10 मिनिटात पोलीस नाही रे हो काय काही बोलायला कायले आले असं दुसरे आले सर काय सांगा काय आले ते काही माहित नाही पण सरपंच ते बोलून राहिले तर हो आता काय माहित आता ते पाहा तुम्ही हो येऊ राहिले पण तुमच्याच घरात नाही आता हो आम्हाला म्हणजे काय आले म्हणजे एवढे निघा म्हणे इथून हो म्हणून इकडे येऊन फोन लावला. ते बाप अरे का काय होते बा हेच तर नसेल प्रकरण आता काय लायसन पाहायला आले का म्हणा बरं पाहतो मी हो पाहतो. कंदील आबोजी आहेत का घरी आहेत का बाहेर आहे म्हणलं बाहेर. अरे बाबा रे पोलीस आले म्हणते बाप्पा म्हणलं बा राहू दे गळ्यात असं राहू दे आलो म्हणलं आलो 2 मिनिटं जरा कागद काढून आलो म्हणलं कोण आहे तो बापरे हो पांडे साहेब नाही हो सर या ना साहेब पाणी गिनी घ्या ना या म्हणलं बसा चहा गी करतो म्हणलं चला म्हणलं बसा. नाही म्हणलं बसासाठी नाही आलो आम्ही ते थोडं अर्जंट काम आहे तुमचं आपलं काय सावकारी लायसन आहे का तुमच्याकडे हो ते आत्ता मला फोन आला दुसऱ्या पोलीस स्टेशनवाल्याचा की बा ते जे आपलं एक आपला हॉटेल आहे का नाही हॉटेल हो तर ते वसुली करून राहिला तुमच्या नावावर हो तर हे खरी गोष्ट आहे का ती तुमच्या नावावर जे वसुली करून राहिला तुम्ही सावकारी आहे का म्हणजे तुमच्याकडं लायसन आहे का म्हणलं त्याचं. आता नाही म्हणा का हो म्हणा नाही का वाघ्या म्हणलं तरी खाते आणि वाघोबा म्हणलं तरी खाते हो ते आपलीच वसुली करू राहिला मॅच म्हणलं ते म्हणलं वसुली करून टाक म्हणलं ते कसं आता आपल्या जण होत नाही आणि लोक कसे तरा देऊ राहिले हो तर म्हणलं बाबा कर म्हणलं तू करा ना काही हरकत नाही पण मी काय म्हणतो तुमच्यावर जे लायसन असेल ते दाखवून द्या कारण की तिकडचे जे थांबलेले आहेत पोलीसवाले हो ते दुसऱ्या पोलीस स्टेशनवाले की बा आम्हाला लायसन पाठवलं की मग कसं त्याची अडचण नाही हो तर तेवढं मला देऊन द्या मी त्याला व्हॉट्सअप पाठवून देतो. हो ना तेच मी थांबून राहिलो पण मला सापडूनच नाही राहिलं काय करा आता पेट्या पहा म्हणलं अंदरे पाहते मी येऊन पहा हो ना कागद कुठे ठेवला लक्षच नाही येऊन राहिलं माय. बापरे मग हे पहा असं करा तुम्ही ते पेट्या गिट्या सगळं काय असेल ते संग घ्या हो चला आता तुम्हाला कसं चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागते हो कारण की कसं आहे बराच वेळ झाला ती थांबू नये. बापरे सगळं यावं लागते का असं म्हणजे अरे बापरे मला करते का जमा अरे काय म्हणतो मी काय म्हणतो मला म्हणजे अंदर नेता का बा जेलात टाकता का
नाही ना बा, तुम्हाला फक्त आम्ही चौकशीसाठीच बोलावून राहिलो. तुम्ही जर कागद सादर केला तर आम्हाला काय करावं लागते. पण तुम्ही कसं आमच्या पोलीस स्टेशनला चला आपल्या, म्हणजे मग त्याला मला सांगता येईल की माणूस आहे बा इथं. या त्या हॉटेलला घेऊन. असं आहे ना मग ते. बाबा रे समोरासमोरच आहे वाटते आता चौकशी नाही का पुरं रिमांडच आहे वाटते रे. बरं बरं मी हे बघ तुमच्या गाडीचं काही येत नाही बा. कसं लोक म्हणतील बा धरूनच नेलं. मा गाडीतच येतो म्हटलं. मा सोबती मग शिरा मागे त्याला घेऊन. चालते ना, चालते, काही हरकत नाही. या तुम्ही, आम्ही पुढे होतो मग. हो, या तुम्ही लवकर या म्हणलं पोलीस स्टेशनला. म्हणजे तिकडे आम्हाला सांगायचं आहे त्याला. हो ना पाहायचं जरा बरं कागद पाहायचं जरासं सापडलं तर फारच चांगलं. नाही तर मग येतोच मी. आलोच समजा आलोच. तुम्ही काळजी नका करू. वाचून पुढे. बरं ठीक आहे मग. हो, काही काळजी नका करू. घामघिम पुसायचे. हो, या मग तुम्ही. फक्त पाहिजे म्हटलं फरार नका होऊ. नाही तर मग कसं विश्वास ठेवून राहिलो मी. नाही फरार होऊन कुठं होणार आहे माणूस. शेवटी राहा लागते महाराष्ट्रातच ना. कुठं जाणं. UP बिहारला जाऊन काय करू म्हणलं मी. येतो मी येतो. आलोच तुमच्याच मागं. पांडे सर कोणाला घेऊन चालले म्हणा. अरे पांडे सर नमस्ते नमस्ते. हॅलो सर. सर पांडे सर. बापरे, कोण होय नाही म्हणलं. गाडी कोण होय कोण म्हणलं नाही. सांगले सर कोण होय ते. बाबा साहेब ते शिवलाल टोगोटे आणि ते वगैरे ना तुम्ही. हिंगा शिवलाल हिंदी शिवलाल टोगोटे. बापरे, ओळखू येत नाही रे. गाडी गिडी याच्यात बाबा माल दिसून राहिला. अरे काय, अरे का कुकडे हो. अरे काय राजा ओळखून येऊन राहिला बा शिवलाल भाऊ तुम्ही. आता काय करता हे जिल्हा परिषद मिशन जिल्हा परिषद आहे ना आपलं. गेलो होतो मुंबईला. आता नागपूरचा मोर्चा केला. काही दिवस मुंबईत राहिलो. आणि बस आता बहिणीच्या घरून बस इकडे आता घराकडे. पण तुमची इकडे कुकडे सवारी म्हणलं. कोणाला धरलं बा का कोणाला टाकलं गाडीत. काही नाही, ते आपलं कंदील बुड्याचं प्रकरण आहे. ते पाहून राहिलो जरा. हो, काय अवैध सावकारी प्रकरण आहे. येऊ राहिले मागून ते पोलीस स्टेशनले. चौकशीसाठी बोलावले आलो त्याला. बाबा उचलते घरात तडशेल बा. त्याला जर उचललं तर मग पैसा लावून कोण आपल्याला. अरे बाबा असं म्हणजे काय कंदिलाबाजीचं प्रकरण आहे का. हो काय झालं त्याचं काय विशेष काय झालं. काही नाही ते हॉटेल पैसे वसूल करून राहिला याच्या नावावर. तर ते कसं आहे पोलीस स्टेशन दुसरं आहे. तर त्याने त्याला पकडलं. अवैध सावकारीची तक्रार आली त्याच्याकडे. हो तर आमच्या इकडे आली ती. तर त्या प्रकरणात त्याला आता त्याचं ते लायसन गिसन सापडून नाही राहिलं म्हणते. ते घेऊन येऊन राहिले ते आता पोलीस स्टेशनले. कायचं लायसन कायचं काय झालं घरावर कुठे सारे वा. जाते का आंध्रे बुडा वा. पाहा लागणार आता मलाच काहीतरी करावं लागत नाही. याशिवाय जमत नाही त्याला आता. अटकपूर्व बेल घ्यास लागते नाही का. जामीनसाठी काहीतरी करावं लागणार आता. लवकर जाऊन बुडायला भेटतो आता. बरं ठीक आहे ना. हो येतील ते आता. हो वाजून पुढे देतो मी पाठवून द्यायला. काही अडचण नाही होऊन जाईल बरोबर. क्या जंगल भुट्टा साहब, कैसा क्या, कब तक रुकना है यहाँ पे. वो करो ना तुम, फोन करो ना वो पुलिस स्टेशन को. वो कंदील बूढ़े को क्या लाया क्या नहीं, वो प्रमाण पत्र क्या बोलते लाइसन हो. वो पूछो ना जरा उनको. लाया होगा ना उन्होंने. वही बात कर रहा मैं, वही बताने को आया तुमको. तो वो कैसा, वो गए रामपुर. तो उनके पास लाइसेंस कुछ मिला नहीं. तो तुमको वहाँ पे वही पुलिस स्टेशन पे लेके जाने का है अभी. तो तुम चलो हमारे गाड़ी में. और वो पांडे साहब का पुलिस स्टेशन है ना, वहाँ पे आपको लेके जाना है. अरे बाप रे, फिर तो मेरा ही गेम होगा इसमें तरह जा. उसके पास लाइसेंस नहीं बोलते क्या. वो तो मेरे को बोला था लाइसेंस है सब है. जाओ बोले पैसे लेके आओ बोले. मेरे से होता नहीं बोले, मेरी तबीयत नहीं बोले, लोग सता रहे बोले. लाइसेंस नहीं क्या उसके पास. वही चालू है ना तलाशी, वही चालू है. तो पांडे सर और वो साथ में जा रहे उधर पुलिस स्टेशन. तो मेरे साथ चलो तुम जल्दी फास्ट में. वहाँ पे देखेंगे क्या है. तो अरे बाप रे, फिर तो राजा बहुत ही आफत हो गया राजा. ये बुड्ढा क्या मेरा का गेम करता क्या बा. अरे बाबा, नस्ती आ गई मेरे गले में ये तो हड्डी. देखो तुम्हारा क्या है. तो तुमने मेरे को बोला ना लाइसेंस है उसके पास. तो फिर तुमने देखा क्यों नहीं. तो ठीक है, अपन वहाँ पे जाके देखेंगे क्या है. तो चलो गाड़ी में बैठो और चलो तीनों की तीनों. अरे बाबा, नस्ते काम लग गए मेरे पीछे. ये अजबराव का पुलिस स्टेशन अलग, वो रामपुर वाले का पुलिस स्टेशन अलग. इधर जा उधर जा. लेना ना देना. हाथ में कंदील लेना. चलो बाबा चलो, कहाँ जाना है. तो पण इथपर्यंत आता पोलीस घराला घेऊन राहिले. तुम्हाला न्यायची फिक्रीच होती ना त्या. हो तुम्हाला म्हणे आता आम्ही ऐकलं नाही का ती. तर तुम्हाला आता गाडीनं बोलावलं त्याईनं. तर कायसाठी आहे काय म्हणलं प्रकरण. तुमचं काय आहे म्हणजे व्याजाचं प्रकरण आहे का काहीतरी, असं लक्षात येऊन राहिलं आमच्या. तेच म्हणून राहिला मी. आता हे मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून आलं. हो आता म्हणजे तुम्ही तुमच्या गाडीने या म्हणे, नाही तर गाडीत टाकून देणार होते मध्ये. हो म्हणजे लोकांसाठी आपण म्हणजे पैसे दिले. लोक आता मला माझी तक्रार करून राहिले. मग इतक्या पर्सेंटनं वाटले, इतक्या यानं दिले, असं केलं. आता म्हणलं या अजबरावनं मला वाटते तिथं त्या याले हॉटेलेले मी पाठवलं होतं पैसे आणणारे. तर हॉटेलेले तर आता त्या पोलीस लोकांनी नेलं म्हणते. तर आता लायसन मागून राहिले ते. आता सांगा आता कुठून आणा लायसन म्या. अरे बाबा, मग तुमच्यावर ते सावकारीचं लायसन नाही, मग तुम्ही वाटलेच काय. मी म्हणतो काही गरजच नव्हती ना वाटायची. आता वाटलीन घेतलीन सगळं झालं. आता ते विषय राहू द्या ना. आता पुढचं मला पाहिजे आहे ना, जाणं आहे मला अर्जंट. हो ना, पण आता तुम्ही सांगा मी बोलावलं होतं का खरं सांगा. आता 7% पाहिजे नव्हती मिळायची नसती. माय काय चुकलं याच्यात. तुमच्या लायसन नाही काही नाही, कसं काय वाटून राहिलं तुम्ही. म्हणा ना आपलं काही बी व्याजानं 7% नाही ते. असं कसं काय करू राहिलं तुम्ही. मनाचं कारभार असते का तिकडे. ते त्याचं सावकारीचं लायसन पाहिजे. अवैध सावकारी गुन्हा आहे ते.
गुन्हा कसं म्हणलं लोकांना मदत करणं गुन्हा आहे का? लोक राजा म्हणलं सांगा आता लोक दारू प्यायला जाते तर त्याला म्हणलं पकडून नाही नेत मला पकडून नेऊ राहिले. म्या कोणता गुन्हा केला? म्या त्याला पेरण्या पाण्याला म्हणजे मदत केली उलटी. सांगा आता त्याची जीवर आली माझ्या गेम करून राहिले. हो ना, ते दारूच्या दुकानवाल्यावर लायसन असते म्हणून तुम्ही या प्या तिकडे मरा, त्याला काय करावं लागते. पण तुमच्यावर लायसन नाही ना, असं आहे ते. लायसन पाहिजे काहीतरी तुमचा, म्हणजे चार्ज तिकडे वर पोचला पाहिजे ना, टॅक्स GST गेली पाहिजे ना. बापा मग आता कसं काय करा म्हणलं? माझं तर काहीच नाही, कागद नाही मला. म्हणते चला या म्हणते, तिथं बोलावून आलं मला. काय आता पहा ना, तुम्ही जाऊन पहा. काय चौकशीसाठी बोलावलं म्हणता ना. हो पाहू ना काय होते तर. हो पाहू आपण, काही ना काही मेळ लावू त्याचा. आता जातो बा, आता काय आहे तर. तरी तर साहेब चांगले म्हणलं गं, नाही तर गाडी टाकून नेऊ राहिले होते मला ते. हो पण हे म्हणे जाऊ द्या बा, या म्हणते तुम्ही गाडीने तुमच्या. विश्वास आहे म्हणे माया. हो तर येतो म्हणलं मी, काय म्हणते पाहतो आता. हो लायसन तर नाही.